आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। दिल्ली येथील जंतर मंतरवरती सुरू असलेले विद्यार्थ्यांचं आंदोलन उधळून लावण्याचा भाजप सरकारचा घाट आहे। जे विद्यार्थी आपल्या देशाचे भवितव्य घडवणार आहेत त्यांच्यावरती अमानुषपणे लाठी हल्ला करण्यात आला, ही घटना अतिशय निंदनीय आहे, असं प्रतिपादन वंचितचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी केलं। शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी 20 जुलै रोजी दिल्ली येथील जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं। या आंदोलनाच्या दरम्यान मोठा गोंधळ होऊन विद्यार्थ्यांवरती अमानुषपणे लाठी हल्ला करण्यात आला। त्यामध्ये शेकडो विद्यार्थी गंभीर जखमी झालेत। जंतर मंतरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। त्यानुसार 24 जुलै रोजी राहुरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शहरामधनं मोटरसायकल रॅली काढून सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच शहरामधील शनी चौक इथे निषेध सभा घेण्यात आली। तर याप्रसंगी पिंटू नाना साळवे म्हणालेत की भाजपचे खासदार आणि आमदार यांना रस्त्यावरती फिरू दिलं नाही पाहिजे, जिथे दिसतील तिथे त्यांच्या तोंडाला काळं फासलं पाहिजे। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा बाजूला ठेवा, पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घेण्याचं आवाहन पिंटू नाना साळवे यांनी केलंय। तर अनिल जाधव यांनी RSS आणि भारत सरकारवरती सडकून टीका केली आहे। यावेळी शिरीष गायकवाड, बाबा साठे, निलेश जगदने, नंदू शिंदे, सचिन साळवे, इम्रान सय्यद, इम्रान देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। भाजप सरकारवरती घणाघात केलाय। त्यानंतर संविधानाचं वाचन करण्यात आलं। यावेळी वंचितचे तालुका संपर्क प्रमुख नागेश जाधव, तालुका उपाध्यक्ष गणेश पवार तसेच शहराध्यक्ष ऋषिकेश साळवे, नगरसेवक अरुण साळवे, नवीन साळवे, मोहन साळवे, दादू साळवे, दीपक आनंदा साळवे, प्रवीण लोखंडे, अणु संगम शिंदे, बबन साळवे, नामदेव पवार, सूरज साळवे आदींसह शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। ठिकाणी कुणा घालत होते ही एक बाब खूप निश्चिताची आणि खूप तीव्र निश्चिताची आहे। आणि त्या ठिकाणी आपण बघितलं विद्यार्थी आंदोलन करतोय, त्याचं डोकं फोडलं जातं। त्या ठिकाणी दगडाचे ट्रक आणून त्या ठिकाणी ते आंदोलन करणाऱ्यावर ते दगडफेक करतात, आशू दूर करतात। त्या ठिकाणी पोलिसांच्या वेशामध्ये येऊन तिथं गुंड यांनी पाठवले आणि त्या गुंडांनी त्या ठिकाणी हल्ला केला। आणि म्हणून या हल्ल्याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे। तो जो प्रधान आहे शिक्षण मंत्री, तो त्या पदावर ठामपणे बसलेला आहे। आज या मोदीचं पद निघायची पाळी आली, परंतु या भाजपला या ठिकाणी जाग आहे ना। आणि तुम्हाला सांगतो या ठिकाणी दुसरा नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही। त्याचं कारण असं, जर क्रांती करायची असेल तर बाबासाहेबांनी सांगितलं की जर तुम्हाला जर बंड करायचं असेल, तुम्हाला जर गुलामगिरी करायची असेल तर तो कोणी आंदोलन करणार नाही। पण या ठिकाणी आपण त्या मैदानावर त्या ठिकाणी जंतर मंतरला बघितलं, आमची 14 वर्षाची विद्यार्थिनी बहीण त्या ठिकाणी गेली आणि मोदीच्या विरोधात त्या ठिकाणी तिने घोषणा दिल्या। तिच्यावर दांड्या पडले, तिच्यावर दगड पडले, तिने फक्त एकच नारा दिला, जय भीमचा। आणि जय भीमचा नारा दिल्यानंतर पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी बंद होतो आणि तो फक्त आंबेडकर नावावर बंद होतो। आणि म्हणून हा खासदार भाजपचा मंत्री आहे, आमदार आहे, मोठा नेता आहे।
ते म्हणतात की तू त्या प्रोटेस्ट मध्ये जाऊ नको, परंतु ते मुलांनी मुलाखती बघितल्या असेल मित्रांनो तुम्ही, तर ते मुलं म्हणतात की हे नालायक लोक आहेत, हे RSS नालायक आहे, RSS आतंकवादी संघटना आहे, हे लोक त्या विद्यार्थी म्हणत आहेत तिथल्या लोकांना. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही सांगत होतो आंबेडकरवादी, त्यावेळेस कुणी ऐकलं नाही. परंतु त्या चळवळीमध्ये काल जर बघितलं तुम्ही त्या मोर्चामध्ये, त्या ब्राह्मणाची मुलगी सुद्धा जय भीम म्हणताना आम्ही बघत होतो. त्याच्यामुळे हा जय भीम नारा हा फक्त आंबेडकरवाद्यांचा नाही, तर हा ब्राह्मणवाद्यांचा सुद्धा आता झालेला आहे. कारण त्यांच्यावर सुद्धा अन्याय अत्याचार या ठिकाणी हे जे काय ब्राह्मणवादी स्वतःला म्हणतात, ते RSS वादी स्वतःला म्हणतात, यांनी चालू केलेला आहे मित्रांनो. आणि म्हणून या ठिकाणी या सरकारच्या विरोधामध्ये सगळ्या समाजाच्या लोकांनी एल्गार पुकारलेला आहे. तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं असेल तर हा देवेंद्र फडणवीस त्याची चावलाद आहे. जास्त दूर जास्त बोलायला नाही, वेळ नाही, म्हणून मी सांगतो की हा नगर जिल्ह्यामध्ये काय चालू आहे. काल तुम्ही रविराज साबळे पाटलांचा व्हिडिओ बघितला असेल. काय होता बघितला? कोणी बघितला रविराज साबळेंचा व्हिडिओ? रविराज साबळे या ठिकाणी एकट्याने निवेदन दिलं आणि ते म्हटले की मी एकटा चाललेलो आहे. पोलिसांनी सांगितलं का 144 लागू आहे, तुम्हाला या ठिकाणी माणसं जमावता येणार नाही. तो बिचारा भारताचा तिरंगा घेऊन खांद्यावर एकटा निघाला, तरी तिथल्या PIने त्याला अडवलं आणि या ठिकाणी पोलीस स्टेशनला नेऊन ठेवलं. त्याच्यानंतर रात्री उशीर चालू होतं शांत रीतीने. त्या RSS भाजप सरकारने तिथं RSSचे जे दलाल गुंडे असतील ते बाहेर खाओ का सिव्हिल ड्रेस मध्ये त्या मुलींवर फार ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी त्यांनी काट्यांनी ढुसल्या दिल्या, त्या काट्यांना खिळ होते. या सरकारचं करायचं काय? या माधवच्या सरकारचं करायचं काय? या भाजपचं करायचं काय? या RSSचं करायचं काय? मी तर म्हणतो त्या प्रधानचा राजीनामा बाजूला राहून द्या आधी. तो हरामखोर होते. पहिला या मोदीचा राजीनामा घ्या, या चहावाल्याचा राजीनामा घ्या, हरामखोराचा राजीनामा घ्या. कारण यांनी या महाराष्ट्राचं या फडणवीसाला पूर्ण वाटुळं केलं, जातीत भांडं लावले. सगळ्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम जर करीत असेल तो मोदी आणि फडणवीस. तर मी इथल्या सगळ्या आंबेडकर चळवळ असेल, इथले सगळे मुसलमान असतील, आमचे हिंदू मुस्लिम शीख सगळ्या भावांना विनंती का इथून पुढच्या काळात आपल्याला एकत्र राहण्याची गरज आहे. आणि या भाजपचे RSS वाल्यांना चोप दिल्याशिवाय आपल्याला सोडता येणार नाही. यांना गावात सुद्धा फिरकून दिलं नाही पाहिजे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.